मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओ बनवतोय केंद्रीय अर्थसंकल्पावर. काल 1 तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्या वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे मित्रांनो. तर काय काय आहे या अर्थसंकल्पामध्ये? शेतकऱ्यांसाठी काय आहे, उद्योगधंद्यासाठी काय आहे, महाराष्ट्राला किती कोटी रुपये मिळणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. काय स्वस्त होणार, काय महाग होणार. तर मित्रांनो, याच्यामध्ये चामड्याच्या वस्तू, त्याच्यानंतर पादत्राणे, चामड्याची उत्पादने, कपडे, कर्करोग आणि मधुमेहावरील औषधी, लिथियम आयन बॅटरी, मोबाईल बॅटरी, सौर पॅनल, मिश्रवायू CNG, EV, मायक्रोवेव्ह ओव्हन, विमान इंधन, परदेश प्रवास, परदेशी शिक्षण, भारतीय मच्छीमारांनी भारतीय समुद्रात पकडलेले मासे, सी फूड, क्रीडा साहित्य आणि स्मार्टफोन हे स्वस्त होणार आहे मित्रांनो. महाग काय होणार आहे याच्यामध्ये? दारू, भंगार, सिगरेट, पान मसाला, खनिजे, PVC, फ्लेक्स शीट, टेंडिंग, डिजिटल कॅमेरा, छत्री, कॉफी, ज्येष्ठांसाठीचे डायपर्स या वस्तू महाग होणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राला 1,00,000 कोटी रुपये मिळणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदीमधून महाराष्ट्राला 1,00,000 कोटी रुपये मिळतील अशी माहिती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर त्यामध्ये ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी 378.38 कोटी रुपये, ॲग्री बिझनेस प्रकल्पासाठी 137.28 कोटी रुपये, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 283.77 कोटी रुपये, टर्शरी केअर व वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रमासाठी 385 कोटी रुपये आहेत. उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जाकरणेसाठी 1,207.10 कोटी रुपये, शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प 1,464.24 कोटी रुपये, कौशल्य विकास आणि अप्लाइड नॉलेज प्रकल्पासाठी 313.37 कोटी रुपये. त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास आणि अप्लाइड नॉलेज प्रकल्पासाठी 313.65 कोटी आहेत. जिल्ह्यामध्ये संस्थापक संरचना समृद्धीवृद्धीसाठी 1,240.10 कोटी आहेत. मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी 6,103 कोटी रुपये आहेत. मुंबई मेट्रोसाठी 1,702 कोटी रुपये आहेत. MUTP 3साठी 462 कोटी आहेत. समुद्री महामार्गावर ITS साठी 680.72 कोटी आहेत. पुणे मेट्रोसाठी 1,517.74 कोटी रुपये आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, असे हे
महाराष्ट्राला 1,00,000 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच्यानंतर टॅक्स स्लॅब जसे ते तसेच आहे मित्रांनो. पगारदार वर्गाने नवीन कर व्यवस्था निवडल्यास 75,000च्या प्रमाणित वजावटीसह 12,75,000च्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ही व्यवस्था न्यू टॅक्स रेजिम निवडणाऱ्यांना लागू आहे. तर मित्रांनो, किती लागेल कर? 12 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर कर नाही, 0 कर आहे. 13 लाख असेल तर 75,000 रुपये कर आहे. 14 लाखाला 1,00,000 रुपये कर आहे. 15 लाखाला 1,05,000 कर आहे. 16 लाखाला 1,20,000 कर आहे. 17 लाखाला 1,40,000 आहे. 18 लाखाला 1,60,000 आहे. 19 लाखाला 1,80,000 आहे. 20 लाखाला 2 लाख कर आहे. 21 लाखाला 2,25,000 आहे. 22 लाखाला कर 2.5 लाख भरावं लागेल. 23 लाखाला 2,75,000. 24 लाखाला 3 लाख रुपये. 25 लाख रुपयाला 3,30,000 रुपये कर भरावा लागणार आहे मित्रांनो. तर हे असे आहे कर टॅक्स लागणार आहे तेवढा. तर मित्रांनो, याच्यामध्ये हा जो अर्थसंकल्प आहे केंद्र सरकारचा, तो आहे 53.47 लाख कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आहे मित्रांनो, 2026-2027साठी. शेतकऱ्यांसाठी काय आहे याच्यामध्ये मित्रांनो? तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध भाषांमध्ये असलेले भारत विस्तार हे AI टूल आणले जाणार आहे. त्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मदत होणार आहे. याच्यामध्ये आरोग्यावर फोकस केलेला आहे मित्रांनो. कॅन्सरवरील 17 औषधावर कस्टम ड्युटी नाही. आणि देशामध्ये 3 आयुर्वेदिक एम्स उभारणार आहेत. महिलांसाठी SHE मार्ट्स आहेत. महिलांसाठी समुदायाच्या मालकीची किरकोळ दुकाने, सेल्फ हेल्प अनप्रेन्च्युअर उभारण्यात येणार आहेत. याने महिला थेट उद्योगांच्या मालक बनण्याच्या दिशेने पाऊल टाकतील, तर त्या थेट बाजारपेठेशी जोडल्या जातील. मुलींसाठी वसतिगृहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभी करण्याची महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ या स्त्री सबलीकरण घोषणेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल समजले जाते. विद्यार्थ्यांसाठी काय आहे याच्यामध्ये? खगोलशास्त्रामधील प्रगतीसाठी देशभरात 4 ठिकाणी टेलिस्कोप इन्फ्रास्ट्रक्चर प्रणाली उभारण्याची घोषणा. तसेच देशाच्या पूर्व भागात विविध नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन उभारण्याचा प्रस्ताव आहे. उद्योगांसाठी ग्रोथ
फंड आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी MSC 10,000 कोटी रुपयांचा MSC फंड ग्रोथ फंड उभारला जाणार आहे. त्याचप्रमाणे MSME उद्योगांची गरज पूर्ण व्हावी यासाठी कॉर्पोरेट मित्र योजना आखण्यात आली आहे. तर मित्रांनो, संरक्षणावर अधिक भर दिलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये. ऑपरेशन सिंदूर नंतर सैन्यासाठी 8.84 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत, जे मागील वर्षापेक्षा 15% जास्त आहे. संरक्षण बजेटमध्ये 1 लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे, जी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. मित्रांनो, स्टार्टअपसाठी फंड आहे. मित्रांनो, स्टार्टअप क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा फंड ऑफ फंड्स या अर्थसंकल्पात जाहीर झाला. या घोषणेमुळे नवोन्मेषधारित वाढ, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअपला चालना मिळेल. नवीन आयकर कायदा. नवीन आयकर कायदा 1 एप्रिलपासून लागू होईल. पुढील आर्थिक वर्षामध्ये ही नवीन आणि जुनी कर प्रणाली सुरू राहील. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आता डिपॉझिटरीकडे फॉर्म 15G दाखल करता येणार आहेत. तर बाकीचं मित्रांनो, पुढचं माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देऊया. तुर्तास धन्यवाद. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा चॅनलला.